पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती म्हणजेच बालदिन आपण आपल्या शाळेमध्ये उत्साहानं साजरा करतोय। तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित असलेले माझे सर्व सहकारी अग्रे मॅडम, जंगम सर, सुतार सर आणि तुम्ही सगळेजण या कार्यक्रमासाठी आपण उत्साहानं आणि खास वेगळा वेळ काढून आपण या ठिकाणी आपण बालदिन साजरा करतोय आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कार्याचं स्मरण आपण करतोय। इतक्या सगळ्या वर्षानंतर देखील आपण पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कार्याचं स्मरण करण्यासाठी आपण एकत्र जमलेलो आहोत। आपल्या शालेय शिक्षण विभागानं जे वेगवेगळे विविध कार्यक्रम वर्षभरामध्ये राबवायचे असतात, त्या विविध कार्यक्रमांमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती म्हणजेच बालदिन साजरा करण्यासंदर्भामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे म्हणा, किंवा तशा प्रकारचा संकेत आपण वर्षोनवर्ष आपण पाळतो। एखाद्या व्यक्तीची आपण त्यांच्या कार्याची आपण महती आपण ऐकतो, वाचतो, सांगतो, त्यांच्या कार्याचं स्मरण आपण करतो, म्हणजेच याचाच अर्थ या व्यक्ती या साध्यासुध्या नसतील, महान असतील आणि त्याच कॅटेगरीमधली ही व्यक्ती म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू। अर्थात मी इथं भाषण करण्यासाठी तुमच्यासमोर उभा असताना मला भावलेले पंडित जवाहरलाल नेहरू, आपल्याला अनेक गोष्टी आपल्याला भावतात, आपल्याला अनेक गोष्टी पटतात, परंतु त्या रिप्रेझेंट करणं, पुन्हा एकदा सांगणं, लोकांना सांगणं त्याबद्दल, याच्यामध्ये आपण कमी पडतो। तसं माझ्याही बाबतीमध्ये होऊ शकेल। मला जे भावलं ते मी सांगत असताना मी थोडंफार कमी पडू शकेन, पण अगदी लहानपणापासूनच पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दल आपल्याला ऐकायला मिळत असतं। अगदी म्हणजे थोरांची ओळख नावाचं जे पुस्तक होतं इयत्ता 3री मध्ये, त्यावेळेला पंडित जवाहरलाल नेहरू पहिल्यांदा इंट्रोड्यूस आम्हाला झाले। पहिल्यांदा पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दल आम्हाला ऐकायला मिळालं, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दल। त्यानंतर पुढे दूरदर्शनवरती एक मालिका लागायची, रामायण महाभारताचा तो कालावधी होता आणि मला वाटतं रामायण की महाभारत, तो कार्यक्रम झाल्यानंतर पुढे एक कार्यक्रम लागायचा, डिस्कवरी ऑफ इंडिया नावाचा कार्यक्रम होता। टी व्हीवरती तो कार्यक्रम होता, डिस्कवरी ऑफ इंडिया नावाचा कार्यक्रम। तो कार्यक्रम होता तो पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेल्या डिस्कवरी ऑफ इंडिया नावाच्या पुस्तकावरनं तयार केलेला तो कार्यक्रम होता। आणि त्या कार्यक्रमाचं म्हणजे प्रेझेंटेशन असं असायचं की कार्यक्रमाची सुरुवात व्हायची आणि मग पंडित नेहरू यायचे। अर्थात ते पंडित नेहरू नव्हते, पंडित नेहरू यांची भूमिका करणारा कोणतरी कलावंत होता, पण तो कलाकार यायचा आणि मग प्राचीन भारताविषयी बोलायला लागायचा। पंडित जवाहरलाल जणू आपल्याबरोबर बोलतायत असं वाटायचं आणि मग प्राचीन भारतामध्ये घडलेल्या, इतिहासामध्ये घडलेल्या विविध गोष्टींबद्दल ते सांगत राहायचे आणि अशा पद्धतीनं ती कथा पुढे जायची। सुरुवातीला ते कथेचं इंट्रोडक्शन करायचे आणि त्यानंतर प्रत्यक्ष त्या कालावधीमध्ये मग कॅमेरा जायचा आणि मग प्राचीन कालावधीमधल्या इतिहासाबद्दल मग सगळं जिवंत चित्रण असं केलं जायचं आणि ते आम्ही सगळं बघायचो। हा कार्यक्रम चांगला 1-1.5 वर्ष चालू होता, डिस्कवरी ऑफ इंडियाचा कार्यक्रम, आणि अतिशय सुंदर कार्यक्रम दूरदर्शनवाल्यांनी तो बनवलेला होता। हा कार्यक्रम पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुस्तकावरती बेतलेला होता, जे मगाशी मी तुम्हाला सांगितलं, तो म्हणजे डिस्कवरी ऑफ इंडिया नावाचं पुस्तक। आणि हे पुस्तक पंडित जवाहरलाल नेहरू यांनी अहमदनगरच्या किल्ल्यामध्ये जेव्हा त्यांना शिक्षा झाली होती, सश्रम कारावासाची शिक्षा झाली होती, तुरुंगवास झाला होता, त्या तुरुंगवासामध्ये त्यांनी ते पुस्तक लिहिलं होतं, डिस्कवरी ऑफ इंडिया। आणि त्यांनी कारावास कशासाठी भोगला होता, कशासाठी कारावास होता, काय वाटतं तुम्हाला, कशासाठी असेल कारावास? अरे आपला देश इंग्रजांच्या गुलामगिरीमध्ये होता। आपण म्हणतो या गुलामगिरीला आपण 150 वर्ष मानतो, पण आपला देश अनंत काळापासून गुलाम होता। तो कुठल्या परकीय सत्तांच्या खाली कधीतरी गुलाम होता, कधी इथल्या सत्तांखाली आपला देश गुलाम होता, कधी मानसिक गुलामगिरीमध्ये होता, कधी जातीभेदाच्या भिंती एवढ्या तीव्र स्वरूपाच्या होत्या, विविध प्रकारची विषमता होती, गरिबी होती, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी होत्या। या खाली आपला देश आपला चांगला पिचलेला होता आणि ही गुलामगिरी झटकून देण्यासाठी आपल्या देशामधल्या असंख्य तरुणांनी, असंख्य नेत्यांनी प्रयत्न केले। त्यापैकी पंडित जवाहरलाल नेहरू हे होते। इंग्रजांच्या विरोधात ते लढत होते, देशाच्या स्वातंत्र्यासाठी, देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून लढत होते। म्हणून अनेक नेत्यांप्रमाणे पंडित जवाहरलाल नेहरू यांना देखील सश्रम कारावासाची शिक्षा झालेली होती, आणि या कारावासाचा वेळ त्यांनी विधायक कामासाठी खर्च केला, तो म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ लिहून। जसे की आपल्याला माहिती आहे की पंडित नेहरूंनी जसं डिस्कवरी ऑफ इंडिया लिहिलं तसं लोकमान्य टिळकांनी पण लिहिलं होतं ना रे। कुठला ग्रंथ लिहिला होता लोकमान्य टिळकांनी, आठवतोय का तुम्हाला?
आठवतंय पंडित नेहरूंप्रमाणे लोकमान्य टिळकांनी सुद्धा कुठला तरी ग्रंथ लिहिला होता आणि तो पण मला वाटतं तुरुंगामध्ये असतानाच लिहिला होता. मला वाटतं गीता रहस्य, गीतेवरती टिप्पणी करणारा, समीक्षण करणारा, गीतेची समीक्षण करणारा ग्रंथ लिहिला होता लोकमान्य टिळकांनी. तो कुठला होता? गीता रहस्य नावाचा. ह्या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजेत. या सगळ्या गोष्टी आपल्या देशाबद्दलच्या गोष्टी आहेत, आपल्या देशामध्ये घडलेल्या गोष्टी आहेत. आपण याच्याशी माझा काही संबंध नाही असं करून बसणं हे चुकीचं आहे. आपल्या देशाला आपण ओळखलं पाहिजे, आपल्या देशाच्या इतिहासाला जाणून घेतलं पाहिजे. आपलं कर्तव्य आहे. असं म्हणतात बरं का, असं म्हणतात, जी माणसं आपला देशाचा इतिहास विसरतात, जी माणसं आपला इतिहास विसरतात ती माणसं इतिहास निर्माण करू शकत नाहीत. आणि ज्या ज्या लोकांनी इतिहास निर्माण केलाय ना, त्या माणसांनी आपला खरा इतिहास त्यांना ज्ञात होता आणि म्हणून इतिहास आपण ज्ञात करून घेतला पाहिजे. तर पंडित नेहरू यांच्याबद्दल यांच्या कार्याचा आवाका खूप मोठा आहे. खरं तर तो चांगल्या 15-20 मिनिटामध्ये, अर्धा तासामध्ये मांडत असताना अनेकांची त्रेधा तिरपीट उडेल, भंबेरी उडेल. मगाशी तर आपल्याला सुतार सरांच्या बोलण्यामधनं कळालं की देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पुढे त्यांनी 16 वर्षे देशाचं नेतृत्व केलं. 16 वर्ष म्हणजे नॉट अ जोक. 16 वर्ष एखाद्या देशाचं नेतृत्व करणं, जो देश नुकताच जन्माला आलेला आहे, ही काही साधीसुधी गोष्ट नव्हती. 16 वर्ष एखाद्या देशाचं नेतृत्व करायचं आणि देशाला सक्षम बनवायचं. आपला देश जेव्हा स्वतंत्र झाला ना, त्यावेळेला देशामध्ये 2 वेळच्या जेवणाची भ्रांत होती. लोकांना 2 स्क्वेअर मील म्हणजे स्वप्नवत वाटावं अशा प्रकारची परिस्थिती होती. आपल्या देशामध्ये पुरेसं अन्न नव्हतं. ते अन्नधान्याची कमतरता भरून काढणं आणि देशाला पहिल्यांदा देशाची भूक भागवणं हे महत्त्वाचं कर्तव्य होतं. अशा परिस्थितीमध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी काम केलं. खरं तर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या आपल्या देशाचा पंतप्रधान म्हणून काम करत त्यांचा जो कामाचा आवाका होता, कामाचं त्यांचं जे स्वरूप होतं ते ध्यानात घेण्याच्या पूर्वी आपल्याला त्यांचं पारतंत्र्यामधलं काम आपल्याला विचारात घ्यावं लागतं. 1915च्या दरम्यान गांधीजी भारतामध्ये आले. त्याच्यापूर्वी ते आफ्रिकेमध्ये होते आणि मग भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी गोखले त्यांचे गुरु गोखले बरं का, नामदार गोखले, गोपालकृष्ण गोखले हे त्यांचे गुरु महात्मा गांधींचे. गोखलेंनी सांगितलं होतं, जर तुला देशासाठी काहीतरी करायचं असेल तर देश समजून घे. आणि म्हणून गांधीजींनी संपूर्ण देश पालथा घातला आणि त्यांच्या लक्षात आलं की देशामध्ये प्रचंड समस्या आहेत आणि या देशामध्ये आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी काही शस्त्र त्यांनी आपली म्हणजे त्यांच्या अस्तनीमधली शस्त्र त्यांनी काढली. खरं तर या शस्त्राचा वापर गांधीजींनी केला होता आफ्रिकेमध्ये असताना. आफ्रिकेमध्ये त्यांनी काही सेटलमेंट्स तिथल्या ज्या होत्या, कॉलनी ज्या त्यांनी तयार केलेल्या होत्या, या कॉलनीमध्ये त्यांनी तिथल्या गोऱ्या सरकारच्या विरोधात त्यांनी सत्याग्रहाचं हत्यार उपसलं होतं. अहिंसा आणि सत्याग्रह ही त्यांची महत्त्वाची शस्त्र होती आणि या शस्त्राचा वापर करून त्यांनी गोऱ्या सरकारचं मतपरिवर्तन करण्याचं काम आफ्रिकेमध्ये त्यांनी केलेलं होतं. आणि त्या कार्याची दखल त्यांची जगभरामध्ये घेतली गेलेली होती. आणि ही दखल घेऊनच खरं तर गोखले यांनी एकदा त्यांच्या भेटीमध्ये त्यांना आवाहन केलं होतं की तू भारतामध्ये ये आणि भारतामध्ये खरं तर तुझ्या कामाची खरी गरज भारतामध्ये आहे. भारतामध्ये लोकांना शहाणं करणं आणि त्याचबरोबर लोकांना इंग्रजांच्या विरोधात उभा करणं हे महत्त्वाचं काम आहे. तू भारतामध्ये ये. गोखल्यांच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून गांधीजी भारतामध्ये आले आणि उर्वरित त्यांनी संपूर्ण आयुष्य त्यांनी भारतामध्येच काढलं. गांधीजींनी सत्य आणि अहिंसा ह्या शस्त्रांचा इथं देखील वापर केला. त्या शस्त्रांचा वापर करणं म्हणजे नेमकं काय, तर जुलूम करणाऱ्याच्या मनामध्ये परिवर्तन घडवून आणणं. जुलूम करणाऱ्या लोकांच्या मनामध्ये परिवर्तन घडवून आणून त्याच्याकडनं आपल्याला अपेक्षित अशी आहे अशा प्रकारची कृती करून घेणं, याला म्हणतो आपण सत्याग्रह, सत्याचा आग्रह धरणं. तर हे सत्याग्रहाचं तंत्र त्यांनी भारतामध्ये आणलं आणि गांधीजींच्या या शस्त्रांचा म्हणा किंवा गांधीजींच्या या अस्त्रांचा म्हणा पुढच्या पिढीवरती, भारतामधल्या पिढीवरती एवढा विलक्षण परिणाम झाला की अनेक माणसं गांधीजींच्या विचारानं भारावून गांधीजींच्या विचाराकडं आकृष्ट झाली. आणि त्या विचारामध्ये खरं तर मोतीलाल नेहरू सुद्धा होते. मोतीलाल नेहरू म्हणजे पंडित नेहरू यांचे वडील. खरं तर ते पण वकीलच होते. अलाहाबादसारखं त्यांचं मोठं गाव जे गंगेच्या तीरावरती आहे, गंगा जमुनाच्या तीरावरती असलेलं गाव आहे, त्रिवेणी संगमावरती असलेलं ते गाव आहे. आणि त्या गावामध्ये त्यांची खूप मोठी प्रॉपर्टी होती. आनंद भुवन नावाचं त्यांचं घर होतं जे त्यांनी त्यांनी देशासाठी वाहिलं, त्यागलं, देशाला बहाल केलं. असे मोतीलाल नेहरू. खरं तर ते पण श्रीमंत वकील होते. त्यांनी पहिल्यांदा स्वातंत्र्य चळवळीमध्ये उडी घेतली आणि त्यानंतर त्याचा परिणाम म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू सुद्धा या कार्यामध्ये सहभागी झाले. पंडित जवाहरलाल नेहरू हे देखणे होते, काश्मीरी ब्राह्मण होते. त्यांची पर्सनॅलिटी आपण बघतो, अतिशय स्मार्ट माणूस होता.
अतिशय देखणा माणूस होता. कदाचित त्यांचे जे विचार होते ते लोकांच्यावरती प्रभावी ठरत होते, त्याच्या पाठीमागं अर्धा वाटा हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा होता, हे म्हणायला काय हरकत नाही. पण त्याच्या व्यतिरिक्त त्यांचं काम देखील जबरदस्त होतं. त्यांनी गांधीजींच्या विचारानं प्रेरित होऊन सत्याग्रह, अहिंसा या तत्वांचा अंगीकार केला आणि इंग्रजांच्या विरोधात त्यांनी लढायला सुरुवात केली. काँग्रेसमध्ये तर जवाहर म्हणजेच पंडित जवाहरलाल नेहरू यांचा बोलबाला प्रचंड वाढत गेला. एक काळ तर असा आला होता की काँग्रेसमध्ये असणारे जे तरुण नेते होते ना, त्याच्यामध्ये एका बाजूला सुभाषचंद्र बोस आणि दुसऱ्या बाजूला जवाहर म्हणजे पंडित नेहरू होते. आणि जवाहर नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांच्यामध्ये प्रचंड मैत्री होती. खरं तर काँग्रेसमधले हे दोन हिरे माणके मानले जात होते. जवाहर सुभाष यांची जोडी ही अत्यंत लोकप्रिय ठरलेली होती. पण सुभाषचंद्र बोस यांना थोडंसं गांधीजींच्या तत्त्वज्ञानाचा त्यांनी स्वीकार करायच्या ऐवजी त्यांनी तिरस्कार केला थोडा. आणि मग त्यांनी एक वेगळाच पक्ष त्यांनी स्थापन केला. त्यांनी जो पक्ष स्थापन केला सुभाषचंद्र बोस यांनी, तो पक्ष होता फॉरवर्ड ब्लॉक नावाचा. जरा ॲग्रेसिव्ह होते, ते थोडंसं आक्रमक स्वभावाचे होते. आणि त्यांना असं वाटत होतं की अर्ज विनंत्या किंवा सत्य वगैरे, अहिंसा या प्रकारच्या शस्त्रांचा वापर करून इंग्रज या देशामध्ये निघून जातील यावरती माझा काय विश्वास नाही. इंग्रजासारख्या एका मोठ्या शत्रूला या देशामधनं घालवायचं असेल तर आपल्याला थोडंसं काय करायला पाहिजे, आपल्याला थोडंसं ॲग्रेसिव्ह व्हायला पाहिजे, हे त्यांचं मत. इंग्रजांच्या शत्रूची मदत आपल्याला घेतली पाहिजे असं सुभाषचंद्र बोस यांचं मत होतं. तर जवाहर नेहरू यांचं मत होतं की गांधीजींचं तत्त्वज्ञान हे आपल्या देशासाठी योग्य आहे. आपला देश पारतंत्र्यामध्ये आहे, आपल्या देशामध्ये खरं तर रिसोर्सेस कमी आहेत. आणि अशा रिसोर्सेस कमी असलेल्या देशामध्ये जर एखाद्या देशाविरोधात किंवा एखाद्या कम्युनिटी विरोधात आपण जर युद्ध पुकारलं तर आपल्याला ते शक्य नाही होणार. आणि म्हणून खरं तर आपल्या देशाला खऱ्या अर्थानं गरज आहे ती म्हणजे सत्याची, अहिंसेच्या मार्गातनं लढण्याची गरज आहे असं मानणारं व्यक्तिमत्व म्हणजे ते कोणाचं होतं, जवाहर नेहरू यांचं होतं. पण सुभाषचंद्र बोस यांचं व्यक्तिमत्व वेगळं होतं. त्यांनी नुसते फॉरवर्ड ब्लॉक हा पक्ष स्थापन करून बसले नाहीत, तर त्यांनी इतर देशांची मदत घेण्याचा पण प्रयत्न केला देशाच्या स्वातंत्र्यासाठी. मी हे मुद्दाम सांगतोय बरं का, याचं कारण पुढं मी तुम्हाला सांगेल. अर्थात सुभाषचंद्र बोस यांच्या देशभक्तीविषयी शंका घेण्याची तीळ मात्र गरज नाही आहे. त्यांची देशभक्त प्रचंड होती, वादातीत होती. आणि तेवढीच देशभक्ती जवाहर नेहरू यांची देखील होती. परंतु विचारांमध्ये भिन्नता होती. पण विचारांमध्ये भिन्नता असली तरी देखील एकमेकांच्या मैत्रीमध्ये त्यांनी कधी फरक केला नाही. जेव्हा सुभाषचंद्र बोस यांनी पहिल्यांदा जर्मनीची मदत घेण्याची त्यांनी प्रयत्न केला, परंतु त्यावेळेला हिटलरने त्यांना मदत देऊ केली नाही. परंतु रासबिहारी बोस जे सिंगापूर वगैरे जपानमध्ये काम करत होते, त्यांनी जपान सरकारला कन्व्हिन्स करून सुभाषचंद्र बोस यांना मदत देऊ केली. आणि त्याच्यावरनं मग त्यांनी आझाद हिंद सेनेची मजबूती त्यांनी घडवून आणली. ते सगळं झालं. त्याच वेळेला जग दुसऱ्या महायुद्धाच्या खाईमध्ये लोटलं गेलेलं होतं. या दुसऱ्या जागतिक महायुद्धामध्ये खरं तर असं वाटत होतं, सायली आझाद हिंद सेना आणि त्यांच्या नेत्यांना असं वाटत होतं की ज्यावेळेला इंग्रज या युद्धामध्ये गुंतलेले आहेत त्यावेळेला आपण इंग्रजांच्या शत्रूची मदत घेऊन आपल्या देशाला मुक्त करावं असं त्यांना वाटत होतं. पण दुर्दैव शेवटी आड आलं आणि अमेरिका या युद्धामध्ये सहभागी झाल्यामुळं काय झालं की इंग्लंड आणि फ्रान्सला एक वेगळ्या प्रकारची ताकद मिळाली. आणि त्यामुळं एक हारलेलं युद्ध हारता हे युद्ध त्यांनी जिंकलं. जपानला त्यांनी नामोहरण केलं. अमेरिकेनं तर त्यांच्यावरती बॉम्ब टाकले, त्यामुळे जपानचं कंबरडं मोडलं. तिकडं रशियानं पण जर्मनीला इंगा दाखवला, त्यामुळे जर्मनी देखील थंडगार पडलं. आणि अशा पद्धतीनं एक जिंकता ते युद्ध आपलं हारता ते युद्ध इंग्लंडच्या दोस्तांनी हे युद्ध जिंकलं. परंतु इथं मात्र आझाद हिंद सेनेला हवी त्या पद्धतीची कामगिरी करता आली नाही. आणि आझाद हिंद सेना चे अनेक अधिकारी हे इंग्रजांच्या तावडीमध्ये सापडले. इंग्रजांनी त्यांना युद्धकैदी म्हणून त्यांनी जाहीर केलं. आणि पुढे या युद्धकैद्यांवरती पुढे खटला दाखल केला गेला. दिल्लीमध्ये त्याचा खटला सुरू झाला. ज्या लोकांनी आझाद हिंद सेनेमार्फत इंग्रजांच्या विरोधात युद्धामध्ये भाग घेतलेले जे सैनिक होते त्यांच्या विरोधात खटला सुरू केला गेला. आणि या खटल्यामध्ये अर्थातच त्यांना म्हणजे कठोर शिक्षा मिळणार हे साहजिक होतं. पण त्यावेळेला मात्र पंडित जवाहरलाल नेहरू, त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल ही वकील होती मंडळी, बॅरिस्टर होती. या मंडळींनी या आझाद हिंद सेनेमधल्या लोकांना मुक्त करण्यासाठी किंवा त्यांना योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी प्रचंड कामगिरी केली. त्यांची केस त्यांनी लढवली.
म्हणजे मला इथं एक सांगायचं आहे की राजकारणामध्ये असू द्या किंवा अन्य कुठल्याही कारणामध्ये असू द्या, अन्य कुठल्याही क्षेत्रामध्ये असू द्या, आपल्यामध्ये व्यक्तींच्या विचारांमध्ये मतभिन्नता असू शकते, मतभेद असू शकतात, परंतु एका व्यापक हितासाठी हे मतभेद आपण बाजूला ठेवायचे असतात. एका व्यापक अपेक्षेसाठी, उद्देशासाठी आपण आपल्यामधले मतभेद बाजूला ठेवून एका समान उद्देशासाठी आपण काम करायचे असतात. ही गोष्ट पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रत्यक्ष कृतीवरून आपल्याला समजते. याच्यावरून त्यांच्यामधलं महानपद आपल्याला कळतं. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या देश स्वातंत्र्य होईपर्यंत त्यांनी जे काही काम केलं त्याच्याबद्दल आपल्याला ठिकठिकाणी वाचायला मिळेल, ऐकायला मिळेल, यूट्यूबवरती बघायला मिळेल. त्यांचं ते गाजलेलं भाषण जेव्हा भारत स्वतंत्र झाला त्यावेळेला, वेन द वर्ल्ड स्लीप्स इंडिया विल अवेक टू द लिबर्टी, असं काहीतरी त्यांचं जे भाषण होतं, ट्रिस्ट विथ डेस्टिनी नावाचं त्यांचं जे भाषण होतं, ते भाषण आज देखील अतिशय गाजतं. यूट्यूबवरती ट्रिस्ट विथ डेस्टिनी नावाचं भाषण तुम्ही टाकलं तर यूट्यूबवरती त्यांचं भाषण आपल्याला ऐकायला मिळेल. ते भाषण आपल्याला जुन्या 8वीच्या पुस्तकामध्ये आम्हाला अभ्यासायला होतं. ते भाषण खूप सुंदर भाषण. ते भाषण तर इतकं मला असं वाटतं की वाङ्मयाचा एका काय म्हणूया एका वेगळ्या उंचीवरच्या साहित्याचा किंवा एका वेगळ्या उंचीवरच्या वाङ्मयाचा एक उत्तम नमुना म्हणजे ते भाषण. जेव्हा संपूर्ण जग झोपलेलं असेल तेव्हा भारत एका नवीन युगाला प्रारंभ करेल हे त्यांचे बोल अगदी खरे ठरले. ते बोल, कारण पुढचा जो कालावधी होता, देश स्वातंत्र्य झाल्यानंतर सगळा अंधकार होता. खरं तर ॲक्च्युली का अंधकार होता? इंग्रजांच्याकडनं आपल्याला अनेक गोष्टी समजल्या होत्या. देश कसा चालवायचा, काय करायला पाहिजे हे सगळं समजलेलं होतं, पण प्रत्यक्ष कृती करताना मात्र अडचणी होत्या. कारण मगाशी मी त्याचा उल्लेख केला होता, तो म्हणजे की देशामध्ये अन्नधान्याची कमतरता होती, तंत्रज्ञानाची कमतरता होती, आणि या सगळ्या परिस्थितीवरती आपल्याला लढायचं होतं. परंतु ज्या माणसाला आपण शांतिदूत मानतो, ज्या माणसाला आपण कमकुवत मानतो, तोच माणूस खऱ्या अर्थानं कणखर होता, शेवाळासारखा होता. हे की ना, महापुरामध्ये म्हणतात ना, झाडे वृक्ष उन्मळून पडते आणि उरतं मात्र शेवाळ. त्या पद्धतीनं शेवाळासारखा हा माणूस होता. अतिशय लवचिक माणूस होता. कोण? जवाहरलाल नेहरू. त्यांनी देशाचं नेतृत्व केलं अतिशय कणखरपणानं, अतिशय संयमाने त्यांनी नेतृत्व केलं. त्यांच्याऐवजी, पंडित नेहरूंच्या ऐवजी तिथं जर दुसरा कुठला तरी नेता असता, ॲग्रेसिव्ह असता, जसे पाकिस्तानमध्ये होते, आक्रमक विचाराचे नेते होते, तशा प्रकारचं नेतृत्व जर पाकिस्तानसारखं नेतृत्व जर आपल्या देशाला जर लाभलं असतं तर आज देखील आपला देश चाचपडला असता, आपला देश अजून चाचपडला असता. परंतु आज आपण बघतो, आज आपल्या देशानं अनेक समस्या आहेत, नाही असं नाही आहे. समस्यांचा पाडा जर वाचायचा म्हटलं तर भारतीय लोक समस्यांचा पाडा वाचण्यामध्ये एक नंबर आहेत. प्रश्नांबद्दल बोलणं याच्यामध्ये एक नंबर आहे. निगेटिव्ह विचारांमध्ये बोलणं यामध्ये आपण भारतीय सगळी लोक आपण एक नंबर आहोत. समस्या भरपूर आपल्या देशामध्ये आहेत, पण तरी देखील समस्या इतक्या असताना देखील आपल्या देशानं विविध क्षेत्रांमध्ये आज जी प्रगती केलेली आहे ती नेत्रदीपक प्रगती आपण केलेली आहे. आणि त्याचं कारण खऱ्या अर्थानं मी असं म्हणेन की त्याचं कारण आहे खऱ्या अर्थानं ते म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासारखा माणूस आपल्याला देशाचा पहिला पंतप्रधान म्हणून लाभला आणि त्यांनी 16 वर्ष ते काम केलं. पंडित नेहरू जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा भारताकडे बघण्याचा, देशाचा, जगाचा दृष्टिकोन काय होता माहिती आहे तुम्हाला? अमेरिका हे लोकशाही प्रधान राष्ट्र त्यावेळेला 100-150 वर्षाचं झालेलं होतं. चांगलं तारुण्यावस्थेमध्ये आलेलं होतं म्हणा किंवा वृद्धावस्थेमध्ये आलेलं होतं. पक्व झालेला असा तो देश होता अमेरिका देश, कारण का लोकशाही त्यांच्या देशामध्ये खूप वर्षापासून नांदत होती. आणि नुकतंच भारतानं एक नवीन राष्ट्र म्हणून, एक लोकशाही प्रधान, विशाल खंडप्राय असणारा एक नवीन देश म्हणून जगामध्ये भारतानं एक नव्यानंच काय केलं होतं, पदार्पण केलेलं होतं. भारताकडे बघण्याचा अमेरिकेचा दृष्टिकोन होता एकदम, अमेरिकेसारखे लोक किंवा अमेरिकेमधले नेते मंडळी आपल्याला पदार्थ म्हणून बघत होते. हे भारतासारख्या देशामध्ये लोकशाही नांदणार? साप गारुड्यांचा देश आहे तो, जादूगारांचा तो देश आहे, तो गारुड्यांचा देश आहे असं मानलं जात असायचं. जंगली लोकांचा देश आहे असं अमेरिकेचे लोक मानत असायचे. या देशामध्ये लोकशाही नांदेल यावरती त्यांचा विश्वासच नसायचा. आपण बऱ्याच वेळेला बोलताना आपण विचार करतो की आपल्याला मग अशा परिस्थितीमध्ये पुढच्या कालावधीमध्ये आपल्या देशाला साथ देणारी इतर राष्ट्र कुठली होती? तर पहिल्या नंबरचं नाव आपल्या देशासमोर, आपल्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे रशिया. रशियानं आपल्या देशाचा म्हणजे एक चांगली मैत्री आपल्या देशाबरोबर निभावली असं आपण मानतो. खरं आहे ते, पण अगदीच 100% खरं नाही. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. जेव्हा भारत स्वतंत्र झाला त्यावेळेला अमेरिका आपल्या देशाकडे पदार्थ म्हणून बघत होती आणि रशिया काय म्हणून बघत होती माहिती आहे का?
रशिया काय म्हणून बघत होते? रशिया म्हणत होते की भारत हा इंग्लंडची दुसरी आवृत्ती आहे, दुसरं काय नाही आहे, इंग्रजच आहेत ते, असं ते मानत होते. म्हणजे रशिया सुद्धा भारताला सिरियसली घेत नव्हता. जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे पंतप्रधान होते ना, त्यावेळेला रशियामध्ये निकिता ख्रुश्चोव नावाचा माणूस त्या देशाचा अध्यक्ष होता आणि तो अतिशय म्हणजे काय म्हणूया त्याला, अजिबात गांभीर्यानं आपल्या देशाला त्यानं कधी घेतलं नाही. परंतु तुम्हाला गमतीची गोष्ट तुम्हाला सांगतो की पुढच्या कालावधीमध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी ज्यावेळेला जगभरामधली राष्ट्र आपल्याकडं इतक्या शासनतेनं बघत असताना देखील पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जगभरामधल्या इतर देशांच्या मनामध्ये आपल्या देशाविषयीची भूमिका इतकी चांगल्या पद्धतीने निर्माण केली, त्यांच्या उद्देशांबद्दल इतर देशांच्या मनामध्ये उत्सुकता निर्माण केली आणि त्यांचा सपोर्ट देखील मिळवला. आणि तो सपोर्ट कसा मिळवला हे मी पुढच्या भाषणामध्ये सांगणार आहे. अर्थात तुमच्या वयाच्या विचारांना हे सगळं पेलवेल की नाही हे मला माहिती आहे, पण तरी देखील हे सांगणं मला गरजेचं वाटतं म्हणून मी सांगून मग मी माझं भाषण थांबवणार आहे. मी मगाशी म्हटलं की निकिता ख्रुश्चोव हे आपल्या देशाला गांभीर्यानं घेत नव्हते, रशियाचा नेता, पण पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कृतीमुळं, त्यांच्या आश्वासक वृत्तीमुळं आणि त्यांनी जी माणसं तिथं नेमलीत, उदाहरणार्थ सर्वपल्ली राधाकृष्ण होते ना, सर्वपल्ली राधाकृष्णन बरं का, ज्यांची आपण जयंती साजरी करतो 5 सप्टेंबरला, ते सर्वपल्ली राधाकृष्णन रशियामध्ये आपल्या देशाचे राजदूत म्हणून तिथे गेले होते. असली उत्तुंग माणसं त्यांनी नेमलीत. अमेरिकेमध्ये त्यांची स्वतःची बहीण लक्ष्मी, काय म्हणू त्याला, नेहरूंच्या बहिणीचं नाव काय हो, विजयलक्ष्मी पंडित. अमेरिकेमध्ये विजयालक्ष्मी पंडित नावाची त्यांची बहीण, पंडित नेहरू यांची बहीण, ही अमेरिकेमध्ये त्यावेळेला भारताची राजदूत म्हणून तिथे गेली होती. या माणसांनी तिथं इतकी जबरदस्त कामगिरी केली पंडित नेहरू यांच्या कॉर्डिनेशनमधनं की त्यामुळं अमेरिकेमध्ये भारताविषयी एक वेगळ्या प्रकारचं प्रेम निर्माण झालं, रशियामध्ये देखील वेगळ्या प्रकारचं प्रेम निर्माण झालं. इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, त्यावेळेला जग 2 विभागामध्ये गोष्टींमध्ये विभागलं गेलेलं होतं. एका बाजूला अमेरिकेची आक्रमक भूमिका किंवा आपण म्हणूया की त्याला भांडवलशाही अर्थव्यवस्थेची भूमिका, आणि दुसऱ्या बाजूला समाजवादी विचारसरणीची भूमिका घेणारं राष्ट्र कुठलं, रशिया. आणि या दोन्ही गटांमध्ये सामील होणं हे आपल्या देशाला परवडणारं नाही आहे हे मानणारे पंडित नेहरू त्यावेळेला जर आपल्या देशाचे पंतप्रधान जर नसते तर मला असं वाटतं की देशाला योग्य दिशा आपल्याला मिळाली नसती. पंडित नेहरूंचं कार्य इतकं महान आहे की त्यामुळं आज आपण इतक्या सगळ्या वर्षानंतर, 70 वर्षानंतर सुद्धा पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडे बोट दाखवतो आणि त्यांच्या चुका काढतो. आणि त्यांची चूक कुठली काढतो माहिती आहे का, सातत्यानं. तुम्ही मुलं आहात, पुढे जाऊन तुम्ही तरुण होणार आहात, तरुणी होणार आहात, आणि पुढे जाऊन कॉलेजला गेल्यानंतर तुम्ही कदाचित असं बोलणार आहे तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर, मैत्रिणीबरोबर, अरे पंडित नेहरूंनी ती चूक केली नसती तर आज आपल्या देशाला एवढं भोगावं लागलं नसतं, असं तुम्ही म्हणाल कदाचित. पण तुम्ही म्हणू नका, यासाठी मी तुम्हाला सांगतो. कारण सातत्यानं पंडित नेहरू यांच्यावरती आरोप केला जातो की काश्मीरची भूमिका चुकीच्या पद्धतीनं पंडित नेहरूंनी युनोमध्ये नेली. युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन सारखी एक संघटना पण स्थापन केली होती जगभरामध्ये शांतता निर्माण करण्यासाठी. आणि या ठिकाणी विविध देशांमधल्या विविध प्रश्नांवरती चर्चा करणं आणि ती सोडवणं ही गोष्ट अपेक्षित असताना पंडित नेहरूंनी देखील आपला जो प्रश्न होता तो प्रश्न त्यांनी तिथं नेला असेल. परंतु युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनमध्ये जेव्हा हा प्रश्न आला तेव्हा पाकिस्ताननं जेव्हा केलेले जे कांगावे होते ना, ते कांगावे इतके भयंकर असायचे, त्या कांगाव्याला पुरूर उरणारी माणसं पंडित नेहरूंनी तिथे नेमलेली होती. त्यापैकी के मेनन नावाचा एक माणूस होता, कृष्ण मेनन म्हणून एक माणूस होता. तो खरं तर मंत्री होते भारतामध्ये, परंतु त्यांनी बऱ्याच वेळेला युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनमध्ये पंडित नेहरूंनी त्यांना पाठवलं होतं. आणि त्या वेळेला पाकिस्तान ज्या वेळेला कांगावा करायचं त्या वेळेला ही भारतीय माणसं जी होती ना, भारतीय नेते होते ना, ते पाकिस्तानचा कांगावा सातत्यानं मोडून काढायचे. उदाहरणार्थ एक उदाहरण सांगतो. त्यावेळेला पाकिस्तानचा एक प्रतिनिधी होता युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनमध्ये, आणि काश्मीरचा जेव्हा प्रश्न यायचा तेव्हा ते सातत्यानं काय म्हणत असायचे माहिती आहे का, प्लेबिसाईट म्हणत असायचे. प्लेबिसाईट म्हणजे काय माहिती आहे का, सार्वमत बरं का. सार्वमत म्हणजे काय, काश्मीरमध्ये सार्वमत घ्या आणि तिथल्या जनतेला काय वाटतंय ते त्यांना व्यक्त होऊ द्या. जनतेला वाटलं पाकिस्तानमध्ये सामील व्हायचं तर त्यांना पाकिस्तानमध्ये सामील करा, भारतामध्ये सामील व्हायचं असेल तर भारतामध्ये सामील करा, असं पाकिस्तानवाल्यांचं काम होत होतं. कारण त्यांना माहिती होतं की तिथं पाकिस्तान धार्जिण्या लोकांची संख्या अधिक होती. कारण तिथल्या बऱ्याचशा हिंदू लोकांना हुसकावून लावलेलं होतं.
आणि त्यामुळं काश्मीरमध्ये आता केवळ पाकिस्तान धार्जिनीच लोक आहेत असं या पाकिस्तानच्या लोकांना वाटत होतं. त्यामुळं सातत्याने ते म्हणत होते की प्लेबिसाईट प्लेबिसाईट प्लेबिसाईट. पण जेव्हा कृष्ण मेनन जेव्हा भाषण करायला युनोमध्ये उभा राहायचेत की नाही, त्यावेळेला त्यांच्या विरोधात एकही शब्द काढण्याची हिंमत कुणाची व्हायचं नाही. इतकं त्यांचं भाषण इतकं व्यवस्थित असायचं आणि कायद्याला धरून असायचं. ते म्हणायचे देखील ठिकाणी, ते म्हटलेत सुद्धा की प्लेबिसाईट प्लेबिसाईट म्हणताय ना, म्हणजे सार्वमत घ्या सार्वमत घ्या म्हणताय ना. त्या पाकिस्तानच्या प्रतिनिधीला उद्देशून ते म्हटलेत कृष्ण मेनन, तुम्ही म्हणताय ना सार्वमत घ्या सार्वमत सार्वमत घ्या सार्वमत घ्या म्हणताय ना. पाकिस्तानमधल्या जनतेनं मतपत्रिका कसली आहे ती बघितली काय हे मला सांगा तुम्ही पहिल्यांदा, असं कृष्ण मेनन जेव्हा विचारायचेत ना, त्यावेळेला समोरचा माणूस सर्द होऊन जायचा. त्याला पुढं बोलायची हिंमतच व्हायची नाही. आणि ते खरंच होतं. लोकशाही तिथं नावाला सुद्धा नव्हती पाकिस्तानमध्ये, आणि लोकशाही जिथं रांधत नाही आहे त्या देशामधली मंडळी काश्मीरमध्ये सार्वमत घ्या असं म्हणत होते. मला सांगा, अशा प्रकारची मुत्सुद्दी माणसं पंडित नेहरूंनी युनोमध्ये पाठवलेली होती. तर अशा या मुत्सुद्दी माणसाला आपण काश्मीरच्या प्रश्नाविषयी आपण दोष द्यायला पाहिजेत का, नाही द्यायला पाहिजेत. अशा अनेक गोष्टी आहेत. पुढे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये त्यांनी ज्या विविध प्रकारच्या संस्था उभा केल्या, त्या संस्था खरं तर आता पथदर्शी संस्था म्हणून आज देखील नावारूपाला आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये इस्रो असेल, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची धरणं असतील, हिराकूड भाकरानांगल धरणं, ही पंडित नेहरू यांच्या कालावधीमध्ये बांधली गेलेली धरणं आहेत. अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये देशाला नेतृत्व देणारे पंडित नेहरू यांची आपण जयंती बालदिन म्हणून आपण साजरी करतोय. आणि या जयंतीच्या निमित्तानं एका वेगळ्या पद्धतीचं वेगळ्या धाटणीचं भाषण, जे तुमच्या वयाच्या म्हणजे तुमच्या वयाच्या दृष्टिकोनातनं हे भाषण थोडंसं डोक्यावरनं गेलं असेल असं मला वाटतंय. पण हे सांगणं मला गरजेचं वाटतं, कारण का या गोष्टींची चर्चा जर आत्ता या वयामध्ये जर झाली नाही तर पुढे जाऊन त्या दृष्टिकोनातून आपण कधी विचार करणार नाही. म्हणून हे सगळं व्हायला पाहिजे. अर्थात हे तरी मला काय जन्मताच माहिती झालं का, नाही. मी त्या कालावधीमध्ये होतो का, नाही. माझा कार्यकाल तर अलीकडचा आहे. मग मला हे कसं समजलं, हे जाता जाता तुम्हाला मी सांगतो. मी नुकतंच एक पुस्तक हातावेगळं केलं आणि त्या पुस्तकाचं नाव आहे लाईफ इन डिप्लोमसी नावाचं पुस्तक, जे मोहपात्रा नावाचे कोणतरी लेखक आहेत. या लेखकानं लिहिलेलं ते पुस्तक आहे. आणि हे जे पुस्तक आहे ते चांगलं 500-600 पानाचं इंग्रजीमधनं लिहिलेलं ते पुस्तक आहे. आणि हे पुस्तक लिहिलंय कोणी, ज्या लेखकानं लिहिले तो माणूस परराष्ट्र खात्यामध्ये काम करत होता. राजदूत म्हणून, भारताचा राजदूत म्हणून ते काम करत होते. त्यांनी अमेरिकेमध्ये काम केलं, त्यांनी नेपाळमध्ये काम केलं, त्यांनी मला वाटतं जर्मनीमध्ये काम केलं, त्यांनी एका गल्फ कंट्रीमध्ये काम केलं. आणि हे सगळं काम करत असताना त्यांचा बराचसा संबंध हा पंडित नेहरूंशी आला, इंदिरा गांधींशी आला. आणि मग त्यांचे सगळे अनुभव त्यांनी लाईफ इन डिप्लोमसी नावाच्या पुस्तकामध्ये कथन केलेत. या पुस्तकावरती आधारित माझं बरंचसं बोलणं होतं, जे तुमच्या डोक्याच्या वरनं गेलं असेल कदाचित. जाता जाता एक गोष्ट सांगतो आणि इथं थांबतो. देशाला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं होतं त्यावेळेला आपल्या देशामध्ये एक परीक्षा होती, जी परीक्षा इंग्रज घेत असायचे. म्हणजे देशाला पारतंत्र्य म्हणजे आपण पारतंत्र्यामध्ये होतो तेव्हापासूनच ती परीक्षा होती ICS नावाची, इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस नावाची परीक्षा. पण नंतर त्या परीक्षेचं स्वरूप बदललं आणि आपण त्या परीक्षेला आपण IAS असं म्हणू लागलो. IAS म्हणजे इंडियन ॲडमिनिस्ट्रेशन सर्व्हिसेस असं आपण म्हणू लागलो. परंतु तरी देखील परराष्ट्र खात्यामध्ये राजदूत नेमण्यासाठी जी परीक्षा घ्यायची असते ती परीक्षा मात्र अजून आपल्या देशामध्ये होत नव्हती पंडित नेहरूंच्या कालावधीमध्ये. आणि मग अशा वेळेला पंडित नेहरूंनी बरेचसे IAS झालेली मंडळी त्यांना राजदूत म्हणून वेगवेगळ्या देशांमध्ये आपल्या देशाचे राजदूत म्हणून पाठवलं. एवढंच नव्हे, आपल्या पक्षामधल्या अनेक लोकांना सुद्धा त्यांनी वेगवेगळ्या देशाचे राजदूत म्हणून सुद्धा पाठवल्याची उदाहरणं आपल्याला बघायला मिळतात. मला वाटतं पुढे जाऊन या राजदूतांपैकी पुढे जाऊन काही माणसं आपल्या देशाचे राष्ट्रपतीसुद्धा झालेत. उदाहरणार्थ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचं उदाहरण. आणि त्यानंतर मला वाटतं शंकरदयाळ शर्मासारखा माणूस, शंकरदयाळ शर्मा नव्हे, त्यांच्यानंतरचे KR नारायण म्हणून एक राष्ट्रपती आपल्या देशाचे होते. ते देखील राजदूत म्हणून आपल्या देशासाठी त्यांनी काम केले. आणि हे सगळा दृष्टिकोन हा पंडित जवाहरलाल नेहरू यांचा होता. तर पंडित नेहरू यांच्या कार्याचा आवाका प्रचंड मोठा आहे. त्यांच्या कामाचा आवाका खरं तर मांडणं अर्ध्या एक तासामध्ये हे खरंच शक्य होत नाही आहे. परंतु आपल्या वयाला साजेल अशा गोष्टी आपण त्यामधनं घेऊया. या अशा महान माणसांच्या कामाचं आपण
स्मरण करूया, त्यांच्याबद्दल वाचन आपण करूया. आपल्या लायब्ररीमध्ये पुस्तक आहेत ते वाचा जरा. या महान व्यक्तिमत्वांची ओळख करून घ्या. कदाचित या महान व्यक्तींमुळं आपल्याला प्रेरणा मिळेल. आपल्या वाढत्या वयामध्ये महान व्यक्तींच्या कार्याबद्दल वाचल्यामुळं आपल्याला प्रेरणा मिळते आणि पुढे जाऊन आपण देखील आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगली कामगिरी आपण करतो. तर त्या दृष्टिकोनातनं पंडित नेहरू यांच्या कार्याचं स्मरण आपण करूया आणि आपण त्यांच्या पद्धतीनं आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी करण्याचा प्रयत्न करूया. पुन्हा एकदा मी तुम्हाला बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि मी इथं थांबतो. धन्यवाद.